नमस्कार मित्रांनो, नर्मदे हर हर. मित्रांनो, आज परिक्रमेदरम्यान एक वेगळाच अनुभव आपल्याला या ठिकाणी येतो आहे. उंबरीचा पाडा बुरी या ठिकाणी आज मुक्कामा करता आम्ही थांबलो असता हा एक छोटासा मुलगा हा गेले किती दिवसापासून 10-15 दिवसापासून 5 तारखेपासून परिक्रमा करतोय. त्याची माहिती आपण त्याच्याकडनंच ऐकून घेऊया. बोल, नाव सांग तुझं. नर्मदे हर. माझं नाव आयान कयूम शेख, राहणार दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक आणि शिकायला मनमाडला संस्थेत महामुनी भार्गव वारकरी शिक्षण संस्था. माझे गुरु भागवताचार्य हबप श्री अनिताताई सानप बेजगावकर, हबप रामाचार्य किरण महाराज सानप बेजगावकर. तर मित्रांनो, हा मुलगा मुस्लिम समाजाचा आहे. एक आदर्श असं त्याचा परिवार आहे. त्याचं मूळगाव पैठण तालुक्यात संभाजीनगर जिल्ह्यात. कुठलं गाव? टाकळी या गावचा तो रहिवासी आहे प्रॉपर. परंतु काही उद्योगधंद्याच्या निमित्ताने त्याचा परिवार दिंडोरी या ठिकाणी स्थायिक झाला. याच ठिकाणी तो स्थिरावला. त्याचे वडील शिलाई काम करतात, टेलर आहे, DS टेलर आहे. DS टेलर नावानं ते दिंडोरीमध्ये प्रसिद्ध आहे. खूप छान काम करतात त्याचे वडील. आणि त्यांचा हा एकुलता एक मुलगा कयूम नावाचा मुलगा आहे. आणि हा गेले 15 दिवसापासून त्या संगीताताई मॅडम आहे, त्या वारकरी शिक्षण संस्था चालवतात. बेजेगाव, तालुका नांदगाव या ठिकाणी, जिल्हा नाशिक या ठिकाणी हा वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेतो आणि कीर्तनाकरता तो परिपूर्ण होत आहे. तर म्हणजे एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे. खूप छान असं त्याच्याकडून खूप शिकावं. आणि एवढं कमी, तुझं वय किती? 16. अगदी 16 वर्षात तो परिक्रमा करतोय. आपले 60 वर्ष जे होतं तरी आपल्याला परिक्रमा करावी की नाही करावी याच्यावर संभ्रम निर्माण होतो. परंतु हा गेला 16-17 वर्षाचा मुलगा परिक्रमा करतोय म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्याकरता माझ्या सर्व परिक्रमावासियांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. अभिनंदन. नर्मदे हर हर. गुड.